श्री स्वामी समर्थ. आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. या महिन्यात रोज गीता पाठ करा. श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा. श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा. मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे. या महिन्यात भगवान श्रीकृष्ण, श्रीहरी आणि महालक्ष्मीची पूजा करावी. या महिन्यात सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास कायम राहते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगलं फळ हे आपल्याला मिळत असते. खंडोबाचे नवरात्र, देव दिवाळी, महालक्ष्मीचे व्रत, गीता जयंतीचा उत्सव आणि सर्वात म्हणजे श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा देखील याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतो. त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण महिन्यात सात्विक आहार शिजवा आणि ग्रहण करा. या महिन्यात नर्मदा, यमुना अशा कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. या काळात गायी, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे हे देखील अत्यंत फलदायी मानले जाते. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण दानधर्म केला तर त्याचं कित्येक पटीनं आपल्याला पूर्ण फळ हे प्राप्त होत असते. चंद्राचं पृथ्वीवर होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिने ठरवले जातात. चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण 27 नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येतं तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात. या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते. या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व आहे. तर वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबात समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावी यासाठी देखील प्रार्थना केली जाते. धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. त्या घरात कधीही ऐश्वर्य आणि वैभवाची कमतरता भासत नाही आणि ते घर ऐश्वर्य याने भरलेलं असतं. पण कधीकधी असं होतं की कष्ट करून, पूजा अर्चना करूनही घरात नेहमी पैशाची कमतरता भासते. असा वास्तुदोष किंवा ग्रहदोषांमुळे देखील होऊ शकतं. तसेच घरामध्ये पितृदोष असेल तरी पण या अडचणींचा आपल्याला सामना हा करावा लागू शकतो. तर आता आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल व आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी चालू आहे ती देखील दूर होईल. मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होईल. तर कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. वास्तुशास्त्रात अनेक फुलांचे उपाय, सेवा सांगितलेले आहेत. वास्तुशास्त्रात गोकर्णाचे फूल म्हणजेच अपराजिता हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, माता लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेत देखील केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आहेत. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचार करते. गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील येते. गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते. लक्ष्मीची संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुखशांतीचे वातावरण राहते. तसेच भगवान विष्णूंची देखील कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते.
कुंडलीतील शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरी पण गोकर्ण खूप फायदेशीर आहे. गोकर्ण फुलांनी शनिदेवाचा राग खूप शांत होतो राहतो आणि घरातील सदस्यांचे मन देखील स्थिर राहते असं मानलं जातं. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात. आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला गोकर्णीचे झाड जरी लावणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही ते घरी देखील लावू शकता किंवा आपल्याला गोकर्ण फुलाचा उपाय करायचा आहे. तर आता गोकर्ण 2 रंगांची असते. एक जांभळ्या रंगाची म्हणजेच निळसर रंगाची, तर दुसरी असते ती म्हणजे सफेद रंगाची. तर आपल्याला निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे. आता हा उपाय कधी करायचा आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी गुरुवारी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी पण तुम्ही हा उपाय केला तरीही सुद्धा चालेल. आता या उपायासाठी प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता. एक प्लेट घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे. आता त्या स्वस्तिकवरती थोडीशी अखंड अक्षता अर्पण करायची आहे. त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता मातीची पंती घेणार असाल किंवा निरंजन घेणार असाल तर ते तुटलेले असेल किंवा काळवंडलेलं असेल तर असं घ्यायचं नाही. आपल्याला स्वच्छ दिवाच घ्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता. आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत. तर आपल्याला एक लवंग घ्यायची आहे. लवंग ही साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसू नये. त्याला पुढे फूल देखील पाहिजे. असं एक लवंग आपल्याला घ्यायचं आहे. तसेच एक हिरवी वेलची देखील आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे. तसेच त्या दिव्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि शुद्ध तूप टाकायचं आहे. आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याला हळदी कुंकू लावून तसेच दिव्याला देखील आपण फूल व्हायचं आहे. असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो. त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आता दर गुरुवारी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. तसेच दाराबाहेर रांगोळी देखील काढायची आहे. रांगोळी काढताना त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं देखील काढावी. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे. दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच दर गुरुवारी आपण आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहायला विसरायचं नाही. आपण जर कुंकवाने शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत असतात. अगदी तुमच्या घरावरती, दारावरती आपण कुंकवाने शुभ लाभ लिहिणे हे खूप शुभ मानलं जातं. आता यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. तुळशीभोवती देखील आपण रांगोळी काढायची आहे. आता यानंतर आपण उपाय करण्यासाठी आसन घेऊन बसत आहे. तर हे आसन काळ्या रंगाचं नसावं. आपण निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे. आता गोकर्णीचं फूल आपण प्रथम माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. गोकर्णाच्या फुलाला आपण हळद कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि आपल्याला कनकधारा स्तोत्राचे पठण करावे आणि आपल्याला कनकधारा स्तोत्राचे पठण करायचं आहे. आपण 11व्या कनकधारा स्तोत्र पठण करावे. आता हे स्तोत्र अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवर देखील लावून घेऊ शकता. श्रवण केलं तरी सुद्धा चालेल. पण आपल्याला कनकधारा स्तोत्राचे पठण हे करायचं आहे. त्यानंतर तुमची इच्छा, मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही. कुठे गायब, खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही, पाहिजे तसा पैसा मिळत नाही. हे माता लक्ष्मीला सांगायचं आहे. आता यानंतर आपली सेवा झाल्यानंतर हे फूल माता लक्ष्मीजवळ थोडा वेळ ठेवायचं आहे.
अगदी 15 मिनिटासाठी ठेवू शकता. नंतर ते फूल तिथून उचलायचं आहे आणि आपण आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे. आता अशाच प्रकारचं आपण दुसरं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे. आता हे फूल घेतल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचं आहे आणि तांदळावरती आपण हे फूल ठेवायचं आहे. तसेच भीमसेनी कापराच्या 2 वड्या देखील ठेवायच्या आहेत. आपण गोकर्णीचं फूल हे घरामध्ये जाळायचं आहे, कारण की गोकर्णीच्या फुलाचा सुगंध हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर आपण लक्ष्मी मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे, किंवा तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही हा मंत्र जप करू शकता. त्यानंतर हे फूल आपण माता लक्ष्मीसमोर जाळायचं आहे. जोपर्यंत धूर चालू आहे तोपर्यंत आपण या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता ही जी काही फूल आहे त्याची काही राख होईल तर ती आपल्याला माता लक्ष्मीसमोर तशीच राहू द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही ही जी काही राख आहे ती एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल. तसेच आपण पहिला उपाय केला होता तर ते पहिले फूल तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये ठेवलं तरी पण चालेल. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरताही भासत नाही. तसेच गोकर्णीच्या फुलाचे आणखीन देखील उपाय आहेत. पैशाची समस्या, आर्थिक समस्या नेहमी जाणवत असेल आणि हातात पैसा राहत नसेल तर सोमवारी 5 अपराजिताची फुले एकत्र वाहत्या नदीत सोडावीत. यामुळे पैशाची संबंधित समस्या लवकरच दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक संकटातून देखील मुक्ती मिळते. नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तर गोकर्णीच्या रोपाचं एक मूळ घ्यायचं आणि एका निळ्या कपड्यामध्ये बांधायचं आणि त्याचा एक छोटा गट्टा बनवायचा आणि आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या बाहेर आपल्याला लटकवायचा आहे. यामुळे आपल्या व्यवसायात संबंधित असणाऱ्या सर्व समस्या या दूर होत असतात. तर तुम्हाला हे उपाय करताना श्रद्धा भक्तीने करायचे आहेत, कारण आपल्या मनामध्ये श्रद्धा विश्वास असेल तरच ह्या उपायाचा आपल्याला जो काही फायदा, जे काही फळ आहे ते मिळत असते. त्यामुळे मनामध्ये कोणतीही नकारात्मकता न आणता नेहमी सकारात्मक विचार करून आपल्या श्रद्धा विश्वासाने हे उपाय करायचे आहेत. तरच त्याचा मोबदला, त्याचं फळ हे आपल्याला एक ना एक दिवस हे नक्कीच मिळत असते. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.